नमस्कार मित्रांनो, आज आपण बिदर किल्ला फिरण्यासाठी आलेलो आहोत. बिदर किल्ला हा भारतातील कर्नाटक राज्यातील बिदर येथील एक किल्ला आहे. 1427मध्ये बहमनी राजवंशातील सुलतान अहमद शहा पहिला याने आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली आणि एक किल्ला आणि विविध प्रकारच्या इस्लामिक वास्तू बांधल्या. बिदरच्या किल्ल्यावर सुमारे 30 स्मारके जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. आता याचा इतिहास बघितला तर आपण जवळपास हे हैदराबादपासून 150 किलोमीटर तर मुंबईपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे. बिदर एक प्राचीन शहर असून या शहराचा ज्ञात इतिहास हा इसवी सन 10व्या शतकापासून सुरुवात होतो. म्हणजे बिदरवर कल्याणी चालुक्याचे राज्य होते व त्यांची राजधानी कल्याणी ही बिदरपासून पश्चिमेला जवळपास 50 किलोमीटर अंतरावर होती. 11व्या शतकात देवगिरीचे यादव आणि वारंगळ येथील काकतीय या दोन नव्या सत्तांनी चालुक्यांच्या साम्राज्याला जबरदस्त आव्हान दिले. पुढे लवकरच चालुक्यांची सत्ता नष्ट होऊन हे बिदर काकतीय साम्राज्याचा भाग बनला होता. पुढे असं झालं, 14व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीच्या तुघलक राजवटीत दक्षिणेकडील प्रदेशावर हल्ले अधिक तीव्र झाले. तुघलक राजपुत्र उलुग खान याने वारंगळवरील स्वारीत बिदर शहराला वेढा देऊन हे शहर व येथील किल्ला जिंकून दिल्ली साम्राज्याला जोडले. या स्वारीनंतर बिदरवरील हिंदू सत्ता कायमची संपुष्टात आली. हा प्रदेश मुस्लिमांनी सुलतानांच्या ताब्यात गेला. येथे असलेल्या भक्कम किल्ल्याचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासकार जियाउद्दीन बर्नी यांच्या लेखनात येतो. बिदरचा किल्ला हिंदू राजवटीत बांधला गेला असण्याची शक्यता येथील तुरळक अवशेषावरून आपल्याला दिसून येते आणि सध्या आपल्याला इथे तसे अवशेषही दिसून येतात. पुढे मोहम्मद तुघलक याने नूरसद खान यांची बिदरची सुब्याची प्रमुख म्हणून नियुक्ती केली व पुढे नुरसद खान व तुघलक यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन नुरसद खान याने तुघलक सत्तेविरुद्ध बंड पुकारले. 1345 या सुमारास तुघलक साम्राज्याच्या दक्षिणेकडील दौलताबाद येथे कुतुब खान हा सुभेदार होता. त्याने जातीने येऊन हे बंड मोडून काढले व नुसरत खान याच्या जागी बिदर व परिसरातील सारा गोळा करण्यासाठी आमिर अली या अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि यानंतर काही दिवसातच आमिर अली याने सुद्धा तुघलकच्या सत्तेविरुद्ध बंड केले. यावेळी परत कुतुब खान यांनी बिदर येथे येऊन हे पुन्हा बंड मोडून काढले आणि इसवी सन 1347 साली दक्षिणेकडील मुस्लिम सरदारांनी तुघलक सत्तेविरुद्ध हे बंड पुकारले. यावेळी अल्लाउद्दीन हसन गंगू उर्फ जफर खान या सरदाराने वारंगळच्या राजाच्या मदतीने बिदर शहर व किल्ल्यावर हल्ला चढवला. यावेळी झालेल्या भीषण लढाईत तुघलक सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला आणि स्वतःच्या बहमनी साम्राज्याची येथे स्थापना केली. अल्लाउद्दीन हसन याने आपल्या साम्राज्याचे 4 भाग केले. बिदर आणि बाजूचा परिसर यावर आझम-ई-हुमायून यांची सुभेदार म्हणून नेमणूक केली. यानंतर पुन्हा 70 ते 80 वर्षे बिदर शहराच्या राजकारणात काही फार मोठ्या घडामोडी घडलेल्या नाहीत. महमूद गावान हा बहमनी साम्राज्याचा अत्यंत कार्यक्षम सरदार होऊन गेला. त्याने आपल्या कारकिर्दीत बिदर एक प्रचंड मोठा मदरसा बांधला येथे एका वेळी काही हजार विद्यार्थ्यांना शिकण्याची सोयसुद्धा केली होती. या कर्तबगार सरदाराचा बिदरच्या किल्ल्यातच खून करण्यात आला होता. 14वा बहमनी सुलतान शिहाबुद्दीन मोहम्मद याने बिदरच्या किल्ल्यात काही सुधारणा केल्या. यानंतर आलेले 4 बहमनी सुलतान मात्र आपली काहीही छाप पाडू शकले नाहीत. ते बिदर शहरातून पळून गेले. याचा फायदा घेऊन आमिर बरीद याने बिदर शहर व किल्ल्याला आपले पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले व येथे बरीदशाहीची अंमल सुरू झाला. यानंतर दक्षिणेत बहमनी साम्राज्याचा पूर्णपणे नष्ट झाले. या साम्राज्याचे विघटन होऊन दक्षिणेत 5 नवीन सत्ता उदयास आलेल्या होत्या. पुढे जाऊन अली बरीदशाह हा एक राजा होता ज्याला काव्य, सुलेखन, वास्तुशिल्प याची विशेष आवड होती. त्याने बिदरमध्ये आपल्या हयातीत स्वतःचे थडगे निर्माण केले. किल्ल्यात रंगीन महल अशी सुंदर इमारतीची निर्मिती केली. या दोन्ही इमारती अली बिदरशाह याच्या सौंदर्यदृष्टीचा साक्ष देतात आपल्याला आजही. पुढे मुस्लिम सल्तननात असेच युद्ध चालू राहिले. त्यामुळं काय झालं की जो औरंगजेबाने बिदरवर आक्रमण केले, बिदरला वेढा दिला जवळपास 1656 साली. यावेळी झालेल्या लढाईत मलिक मिरजनला ठार मारले व औरंगजेबाने बिदर जिंकून घेतले. औरंगजेबाने बिदरचे नाव बदलून जफरबाद असे ठेवले आणि बिदर येथील टाकसाळीत मोगल नाणी पाडण्यास सुरुवात केली होती. पुढे बिदर हे मोगल साम्राज्याचा एक भाग बनले होते.
यामध्ये इफ्तेर खान, जमान, मीर खलील उल्लाह, मीर शमशुद्दीन, मुख्तार खान, कलंदर खान, हसमुख खान असे अनेक सुभेदार नेमण्यात आले होते आणि त्या कालावधीमध्ये फरबाग नावाची मशीद बांधली. हसमुद्दीन खान याने शहरात एक बागेची व मशिदीची निर्मिती केली. त्यांच्याच कारकिर्दीत चांदनी चबुतरा हा वास्तू बांधण्यात आला. पुढे 1724 साली मोगल दरबारातील वजीर निजाम उल मुल्क याने दिल्लीतील राजकारणाला कंटाळून दक्षिणेची वाट धरली व हैदराबाद येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. याला मोगल बादशहाने मान्यता देऊन निजाम हा मोगल राजवटीचा दक्षिणेकडील सुभेदार आहे असे घोषित केले. निजामांचे घराणे हे इतिहासात असफजाही घराणे म्हणून ओळखले जाते. 1724 पासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत बिदर हे शहर या हैदराबाद संस्थानाचा भाग बनून राहिले होते. बिदर किल्ल्यामध्ये वास्तुशिल्प चमत्कार म्हणजे पाहण्यासारखं काय आहे तर बिदर किल्ल्यावर भारत इस्लामिक आर्किटेक्चर आणि पार्शियन कलाकृतीचा प्रभाव पाहायला मिळतो. किल्ला संकुल 2.2 किलोमीटर परिसरात पसरले आहे, ज्यात गुंतागुंतीचे तपशील, मजबूत संरक्षण प्रणाली व मोहक संरचना आहे. किल्ल्याभोवती तिहेरी स्तरीय संरक्षात्मक भिंत आणि खोल खंदक आहेत. आक्रमणांना परतून लावण्यासाठी राजकीयदृष्ट्या रणनीतिकदृष्ट्या बांधलेल्या या तटबंदीने बिदरला दख्खनमधील सर्वात मजबूत किल्ल्यापैकी एक बनवले. किल्ल्याचे दरवाजे जसे की गुंबड दरवाजा, तालघाट दरवाजा भव्य गुंतागुंतीच्या कॅलिओग्राफी आणि फुलांच्या आकृतींनी सुशोभित केलेले आहेत. येथे जेलची सुद्धा सिस्टीम आहे. राजवाडे आणि निवासी संरचना. किल्ल्यामध्ये अनेक राजवाडे आहेत, त्यात त्यांच्या शासकाच्या ऐश्वर्याला ठळक करतात. जे रंगीन महल म्हणून एक विशेष आहे, त्यामध्ये क्लिष्ट टाईल्सच्या कामासाठी आणि कोरीव कामासाठी पार्शियन शैलीतील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. राजवाड्याचे नाव रंगीत पॅलेस आहे. त्याची दोलायमान सजावट दर्शवते आपल्याला. आपण जर पाहिलं तर तो एक पाहण्यासारखा उत्तम असा रंगीन महल आहे. येथे तख्त महल आहे, याला सिंहासन महल देखील म्हणतात. हे बहमनी सुलतान व बरीद शाहीचे शाही निवासस्थान होते. भव्य प्रेक्षक हॉल हे एक मोठे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 16 खंबा मशीद सर्वात जुन्या मशिदीपैकी एक आहे. तिच्या संरचनेला आधार देणाऱ्या 16 स्तंभावर नाव दिले आहे. शैक्षणिक आणि धार्मिक संरचना जसं की महमूद गवानचा मदरसा बहामनी सुलतानच्या सांस्कृतिक समृद्धीचे एक उल्लेखनीय उदाहरण. हा मदरसा मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था राहिला आहे. यावरती सुरुवात हा हिंदू शासक होते, परंतु त्यांना मोगल साम्राज्य किंवा जे त्यावेळी मुस्लिम सल्तनत असतील त्यांनी तेथील वास्तू नष्ट करून किंवा जे बांधकाम हे आहे ते हिंदू धर्मातील म्हणजे हिंदू राजांनी ही बांधकाम केलेले आहेत. पण पुन्हा यावरती ह्याचा कळस वगैरे मोडून सगळं पुन्हा मुस्लिम सल्तनतांनी मुघलांनी यावरती अतिक्रमण करून तो त्यांच्या पद्धतीनं विकसित केलेला आहे. परंतु तिथे सगळ्या राजेशाही घराणे येऊन गेलेले आहेत. हा किल्ला वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो आणि हिवाळ्यामध्ये महिना ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये पाहण्यासाठी उत्तम असतो. इथं कोणतीही फी आकारली जात नाही. एक मस्त पाहण्यासाठी असं बिदर किल्ल्याचं हे ठिकाण आहे जे जगभरातून पर्यटकांना आकर्षित करते. किल्ल्याचा काही भाग कालांतराने खराब झाला असला तरी त्याची भव्यता आजही मोठ्या प्रमाणावर अबाधित आहे आणि किल्ला पाहण्यासारखा आहे. जे किल्ल्याला भेट देण्यासाठी योजना आखणार आहेत त्यांनी वेळ जी ठरवायची आहे ती दुपारची न ठेवता सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी 5च्या अगोदर 5 वाजता किल्ला बंद होतो. उष्णता टाळण्यासाठी आपण सकाळी लवकर गेलं तर सगळ्यात फिरणं फायदेशीर होणार आहे आणि आपल्याला पूर्ण किल्ला फिरून होणार आहे. हा किल्ला प्रगत पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी देखील ओळखला जात होता आणि रहिवाशांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किल्ला भूमिगत पाईपलाईन व जलाशयाने सुसज्ज असा आहे. आजही ती सिस्टीम चालू आहे.